नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. माणसामध्ये कुठले गुण पाहिजेत, ओके, कुठले कुठले व्हर्च्यूज पाहिजेत ते आपण बघूया सक्सेसफुल होण्यासाठी. तर ही सक्सेसफुल होण्याची रेसिपी आहे असं समजा तुम्ही. ओके, तुम्हाला पहिल्यांदा तर जिज्ञासा पाहिजे आणि कुतूहल पाहिजे की असं का होतं आहे, तसं का होतं आहे. मार्केटमध्ये सध्या रिझल्ट्स चांगले येतात आहेत तरीसुद्धा शेअर का पडतात आहेत, तर त्याचं एकच कारण आहे की ऑलरेडी फॅक्टर्ड इन असतं वगैरे. हा एक गुण झाला की तुम्ही फाइंड आउट करा. जिज्ञासाने तुम्हाला सगळे गोष्टी कळत जातील हळूहळू. ओके, यशस्वीची व्याख्या काय आहे तर बघा, वेगळी आहे प्रत्येकाकडे. तर तुम्ही कुठल्या एजला त्याप्रमाणे तुमची यशस्वीची व्याख्या वेगळी होऊ शकते. ओके, तुम्ही जर समजा विद्यार्थी असाल तर वेगळी व्याख्या आहे. तुम्ही ऑलरेडी पहिल्या नोकरीत गेला असाल तर वेगळी व्याख्या आहे. लहान असाल तर अजूनही वेगळी व्याख्या आहे. तर ते तुम्ही तुमच्या मित्राला किंवा तुमच्या आईवडिलांना विचारा ना. दे विल शुअरली टेल यू व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. वेळेचा सदुपयोग करा. ओके, डोंट वेस्ट युअर टाईम. आता हा सुद्धा तुम्ही चॅनल बघताय तर वेळेचा सदुपयोग आहे म्हणूनच बघताय असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी तुमचा गुरु म्हणून सांगू इच्छितो की वेळेचा सदुपयोग करा, चांगले चॅनल बघा आणि त्याच्यामध्ये ज्ञान वाढवा. ओके, आणि ज्ञान कशासाठी वाढवायचं तर बेसिकली आपली जिंदगी सार्थकी लावण्यासाठी, आपलं जीवन सार्थकी लावण्यासाठी, की ज्याच्यामध्ये हेल्थ, वेल्थ, विजडम हे मेन 3 आहेत. तर विजडम मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही वेगळे चॅनल बघता. हा सुद्धा चॅनल विजडममधून तुम्ही वेल्थ निर्माण करता म्हणून बघता. ओके, हेल्थसाठी वेगळे चॅनल असतं. हाऊ टू कीप युअर हेल्थ इन द बेस्ट पॉसिबल वे ॲज यू एज ऑर ॲज यू ग्रो ओल्डर अँड ओल्डर एव्हरी इयर. ओके, आणि अपयशाचा उपयोग काय करायचा तर पहिली पायरी यशाची म्हणून अपयशाकडे यशाची पहिली पायरी म्हणून आपण लहानपणापासून शिकलेलो आहे, पण ते आपण विसरलेलो आहे. तर ते ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही समजा मार्केटमध्ये आहात आणि अजूनही तुम्हाला काय प्रॉफिट मिळालेलं नाही. नक्की मिळालं असेल 50% शेअरमध्ये, 50% नाही मिळालं तर ही अपयशाची पहिली पायरी समजा. पेशन्स ठेवा, नक्कीच तुम्हाला पुढची पायरी जी येईल पुढच्या 6 महिन्यामध्ये ती यशाचीच येणार आहे. ओके, भांडवलापासून नवीन भांडवल हे कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. पहिल्यांदा तुम्ही तुमचं जे काय चिरपुट भांडवल असेल, मे बी 10,000 असेल किंवा 1 लाख असेल, त्याच्यामधनं तुम्ही नवीन भांडवल मिळवू शकता. जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा गुंतवून मग 1 लाखाचे 2 लाख कसे करायचे, 2 लाखाचे 4 लाख कसे करायचे. तर 15% CAGR तुम्हाला तोंडी यायला पाहिजे. ओके, 15% CAGR म्हणजे तुम्हाला खूप वेळा सांगितलं की 2 वर्षात दुप्पट, 4 वर्षामध्ये चौपट. आणि योग्य वेळी एंट्री करायला पाहिजे तुम्ही आणि इंडिया स्टोरीवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवायला पाहिजे. ओके, त्यानंतर काय नेटवर्किंग ऑफ राईट पीपल. ओके, नेटवर्किंग ऑफ राईट पीपल म्हणजे काय, फ्रेंड्स असतील, फिलॉसॉफर्स असतील, गाईड्स असतील. आपल्या आजूबाजूला खूप सक्सेसफुल माणसं असतात पण आपण त्यांचा उपयोग करून घेत नाही. तर उपयोग करून घ्या. हा चॅनल बघा आणि ऑब्व्हियसली हा चॅनल त्यासाठीच आहे की तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठीच हा चॅनल आहे. आणि मी तुम्हाला जे सांगत असतो ते हळूहळू आणि थोडं सांगत असतो, एकदम भडीमार करत नाही. आणि जे रिलेव्हंट असतं तेच सांगत असतो. तर या चॅनलचा उपयोग करा आणि यशस्वी हा आणि पुढे हळूहळू एक पायरी पुढे सरकवा आणि एक तुम्ही यशाची बिल्डिंग तयार करू शकता. हा चॅनल बघितला तर तुमचा पाया मजबूत होईल पुढच्या 6 महिन्यात, 1 वर्षामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही ऑब्व्हियसली शिकाल, सतत विद्यार्थी राहा आणि शिकत राहा. ओके, नक्की तो यश तुमच्या पायाशी काय म्हणायचं गटांगळ्या खाईल. ओके,